हे आहेत माझे आजोबा आणि मी आज शेअर करणार आहे त्यांची रिअल लाईफ इन्सिडेंट त्यांना तिकडे आफ्रिकेमध्ये 3 वर्ष भूमिगत ठेवण्यात आले। त्या दरम्यान त्यांना क्रूरतेने शिक्षा, उपासमार, हालअपेष्टाच्या काळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेना कार्यरत होती। माझं नाव वैजंती सावंत आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आज आहे 15 ऑगस्ट, सो सगळ्यांना हॅपी इंडिपेंडन्स डे। सो आज मी जो व्लॉग बनवणार आहे, आजचा हा व्लॉग खूप खास आहे कारण मी एक गोष्ट शेअर करणार आहे। ती गोष्ट आहे माझ्या आजोबांचीच, म्हणजेच माझ्या मम्मीच्या पप्पांची। तो सीताराम शिवराम पडवळ जे म्हणजे माझे आजोबा, त्यांच्याबद्दल आम्ही जी हिस्ट्री सांगतोय, माझे वडील ते सुद्धा आर्मीमध्ये होते। सो आता आपण ऐकलं की आजोबांचं इंट्रोडक्शन, म्हणजे ते कुठच्या गावी होते। जसे आमचं गाव मूळ गाव परुळे आहे, म्हणजे माहेरचं गाव, आम्ही कोकणातले आहोत। सो आता आपण जाणून घेऊया की ते आर्मीमध्ये कुठच्या डिपार्टमेंटमध्ये होते। सो तेच आपल्याला ते पुढचं सांगतील। सीताराम शिवराम पडवळ हे आर्मीमध्ये मराठा लाईट इन्फंट्री बेळगाव या ठिकाणी भरती झाले आणि तिथे त्यांनी प्रशिक्षण घेऊन ते तिथून प्रत्येक ठिकाणी त्यांची जशी जशी बदली होते त्याप्रमाणे त्या युनिटसह ते वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी आपली नोकरी केली। नोकरीच्या संदर्भात नोकरी करत असताना एक अशी इंटरनॅशनल बॉर्डरवर ते युद्ध पातळीवर युद्ध करत असताना अचानक त्यांचे जहाज आर्मी बॉर्डरवर समुद्रामध्ये बुडाले। सो तुम्ही ही लढाई म्हणालात, पण ही लढाईचं वर्ष कुठचं होतं ते तुमच्या लक्षात आहे का? आम्हाला समजेल असं। हे स्वातंत्र्याच्या पूर्वीचं होतं। 1947च्या अगोदर युद्ध नेहमीच असं बॉर्डरवर युद्ध चालू असतं, असं इंटरनॅशनल बॉर्डरवर युद्ध चालू असतात। त्याच्यातच एक युद्ध होतं। त्याच्यात एक जहाज समुद्रातून इकडून तिकडे जात होतं। समुद्राच्या किनारी आल्यावर काही लोक ते जहाज बुडालं। त्याच्यानंतर काही लोक बॉर्डरला आले, काही लोक बुडून त्याच्यात समुद्रात वारले। पण याच्यात सीताराम शिवराम पडवळ हे पोहून एखाद्या किनाऱ्याला लागले, तर तिकडे ते आंतरराष्ट्रीय कैदी म्हणून तिकडे दुसऱ्या देशात गेले। तो देश होता आफ्रिका। त्यांना आंतरराष्ट्रीय कैदी म्हणून त्यांना ताब्यात घेतले। त्यांना खूप हालअपेष्टा, त्यांना खूप कष्ट दिले, वेगवेगळ्या शिक्षा दिल्या। जसं त्यांना अन्न देणं, त्यांना त्यांचे खूप असे हाल करून त्यांना खूप त्रास दिला। जमिनीत गाडून ठेवलं, जमिनीत संध्याकाळीच रात्रीच्या वेळेला बाहेर काढून त्यांनी अशा गोष्टी भरपूर काही आम्हाला सांगितल्या। आणि काही मी सांगितलं की ते आफ्रिकेला हे झाले, अडकले होते। सो ते किती महिने अडकले होते ते सुद्धा कळेल का? ते महिने नाही, साधारण 3 वर्ष ते तिकडे अडकलेले होते। त्यांना आंतरराष्ट्रीय कैदी म्हणून त्यांना अरेस्ट केलं होतं। आणि त्यानंतर आपल्या भारतीय सैन्याकडून कळलं की हे ते युद्धामध्ये मारले गेले, म्हणून त्यांचे सगळे कपडे, पेटी, दस्तावेज त्यांच्या गावी म्हणजे परुळे गावी पाठवून देण्यात आले। त्यावेळी त्यांच्या घरच्यांना कळलं की आपला मुलगा युद्धात मारला गेला, म्हणून त्यांनी पुढचे विधी केलं। त्यानंतर 6 महिन्याने त्यांचं एक पत्र परुळे गावी पोचल्यानंतर त्यांना कळलं की आपला मुलगा कुठच्या तरी देशामध्ये अरेस्ट आहे किंवा जिवंत आहे। त्यानंतर देश होता आफ्रिका। त्यावेळच्या काळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेना कार्यरत होती। त्यांनी भारतीय सैनिक जे युद्धबंदी आहेत त्यांना आफ्रिकेमधून ठेवलेल्याची माहिती मिळाल्याने भारतीय सैनिकांची सुटका करण्याचे ठरवले आणि त्यांनी दुश्मनांच्या तावडीतून सुखरूप भारतात आणले। त्यावेळी सीताराम शिवराम पडवळ यांना भारतात आणल्यावर त्यांचा प्रत्येक स्तरातून कौतुक, नाना प्रकारे त्यांचा गौरव करण्यात आले। त्यांना एक पदक देण्यात आलं, त्या आफ्रिकन स्टारने गौरवण्यात आलं। त्यानंतर त्यांच्या बेळगाव या ठिकाणी गौरव केल्यानंतर ते 1946 पूर्वी
ते आर्मीतून रिटायर झाले, सेवानिवृत्ती घेतली त्यांनी. जसं की आजोबांचे हे मेडल्स पाहिले, सो हा आहे आफ्रिकन स्टार आणि हे त्यांना गौरवण्यात करून आलेले ते त्यांना मेडल्स आहेत. सो आफ्टर रिटायरमेंट त्यांनी काय केलं ते सांगाल का? 1946 पूर्वी ते आर्मी मधून रिटायर झाले. सेवानिवृत्त झाल्यानंतर 1947 साली ते महाराष्ट्र पोलीस दलामध्ये वाहन विभाग नागपाडा या ठिकाणी चालक या पदासाठी ते भरती झाले. त्यानंतर त्यांनी 22 वर्ष चालक या पदावर नोकरी केली. त्यानंतर त्यांनी सीताराम शिवराम पडवळ यांनी वयाच्या साधारण 20 ते 22 वर्षाच्या असताना त्यांनी आर्मी जॉईन केली. त्यांनी त्यानंतर आर्मीची नोकरी संपवून नंतर पोलीसची नोकरी केली. त्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेतली. स्वेच्छानिवृत्तीनंतर स्वतःची टॅक्सी घालून स्वतःचा उदरनिर्वाह केला. वयाच्या त्यांचा जन्म 1909 साली झाला होता आणि त्यांचा मृत्यू 1986 साली झाला. तर त्यांनी आपल्या आयुष्यात खूप खूप कष्ट केले. मिसेस वयाच्या काही वर्षातच त्यांना सोडून गेल्यामुळं त्यांच्या मुलांची देखभाल करणं, आपल्या कुटुंबाचाच संसार न करता त्यांनी आपल्या भावांना, आपल्या नातेवाईकांना सगळ्यांना बरोबर घेऊन आपलं काम केलं आणि त्यांचं एक असं अत्यंत चांगलं प्रामाणिक उदाहरण आहे म्हणून आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे. मी त्यांचा प्रवाह जवळून बघितला आहे आणि त्याने मला सांगितलं आहे. त्यामुळं मी त्यांचं एक एक्झाम्पल म्हणून मी सुद्धा 1983 मध्ये मी सुद्धा आर्मी जॉईन करून मी पोलीस आर्मी हे माझे सासरे नसून हे माझे गुरु असून त्यांच्या विचाराने मी 1983 मध्ये आर्मीत भरती झालो. आणि असा प्रत्येकाने हे ऐकावं आणि कोणाला ज्ञान होत असलं तर त्यांनी पण आर्मीत जाण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या मित्रांना सांगावं की कोणी इच्छुक असेल त्याने आर्मीमध्ये जॉईन करावी. जय भारत. इंडियन आर्मी नंतर पोलीस नंतर त्यांनी स्वतःची टॅक्सी घेऊन त्यांनी कॅब ड्रायव्हिंग सुद्धा केली. सो ते खरं आहे, हे त्यांचे बॅचेस आहेत. हे बघा असे त्यावेळी बॅचेस होते. सो हे आम्ही आमच्याकडे ठेवले आहेत. सो मला असे जे मेडल्स आहेत आणि हे जे मेडल्स आहेत ते इथे ना प्रत्येक मेडल्स वरती जे कोणाला दिलंय त्यांची नावं असतात. तर इथे सुद्धा त्यांचं नाव लिहिलेलं आहे, सीताराम पडवळ असं, आणि त्याचा नंबर लिहिलेला असतो. सो हे ओरिजिनल मेडल्स असतात. सो ह्या प्रत्येक मेडलवरती ह्यांचं नाव लिहिलेलं आहे. जसं ह्या मेडलवरती माझ्या आजोबांचं नाव लिहिलेलं आहे. सो आमच्यासाठी आमचा वारसा म्हणजे हे आजोबांची हिस्ट्री आणि आजोबांचे मेडल्स आणि आजोबांचं कर्तृत्व. सो हे मला असं वाटतं की हा व्हिडिओ एकाने जरी खरंच ऐकला मनापासून तर प्लीज इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हा, हे मोटिवेशनल व्हिडिओ आहे आणि हा मला असं वाटतं नक्कीच प्रत्येकाने हे काही गोष्टी याच्यातल्या आचरण्यात घ्याव्या. म्हणजे कसं डिसिप्लिन राहावं, माणसाने फोकस्ड असावं, तर कामावरती सुद्धा फोकस्ड असलं पाहिजे. सेम त्यांनी त्यांच्या फॅमिलीसाठी सुद्धा इतके हे केलेले आहेत. ते नुसते त्यांचीच फॅमिली म्हणजे त्यांची मुलंच तेवढीच काळजी न घेता त्यांनी त्यांच्या भावांना सुद्धा खूप हेल्प केली, त्यांच्या मुलांची सुद्धा काळजी केलेली आहे, गावी सुद्धा घर करण्यामध्ये हेल्प केलेली आहे. अशा खूप खूप त्यांच्या अनेक गोष्टी आहेत. सो हा व्हिडिओ आज फक्त माझ्या आजोबांसाठी होता. आजचा दिवस खूप खास आहे. सो म्हणून आम्ही आज हा व्हिडिओ पूर्ण क्रेडिट गोज टू माय आजोबा. So thanks for watching. Please do like, comment, share and subscribe to my channel. असेच नवीन व्हिडिओज बघण्यासाठी. आता नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे तो म्हणजे माझ्या पप्पांचा. ते सुद्धा इंडियन आर्मी मध्ये होते आणि त्यांची सुद्धा एक मोटिवेशनल स्टोरी असतील, खूप किस्से असतील, ते मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत.